स्लाइड दिसतात. स्लाइड दिसत असतील तर चॅट बॉक्स मध्ये कळवा. येस, थँक्यू सो मच. सध्या थांबवते. शक्य असेल तर मी व्हिडिओ सुरू करून बसण्याचा प्रयत्न करेन. वर्गाला सुरुवात करूयात. आपण आज जलनेती या शुद्धिक्रियेबद्दल थोडस जाणून घेणार आहे. त्याच्या अगोदर त्रिवार ओंकार आणि गुरुवंदना करूयात. ओके, कोणतेही एका ध्यानात्मक आसनात ज्यामध्ये कम्फर्टेबल आहात मांडी घालून बसा. पाठीचा कणा ताठ, हनुवटी जमिनीला समांतर, हातांची ध्यान मुद्रा. सावकाश डोळे बंद करा. दीर्घ श्वास घ्या, सावकाश श्वास सोडा. त्रिवार ओंकार म्हणण्यासाठी एक साथ दीर्घ श्वास घ्या. गुरुवंदना. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. गुरवे गुरवे हरि ओम. सावकाश विस्तीची करायची. दोन हातांच्या एकमेकांवरती कसा तयार झालेल्या उठून डोळ्याच्या नराला कळत मसाज करा. पळवा डोळे उघडा. हरि ओम. थँक्यू सो मच. आजच्या या शुद्धिक्रिया सत्रामध्ये मी योग साधक रेश्मा आपलं सहर्ष स्वागत करते. सूर्यनमस्कार साधना वर्गातर्फे हे सत्र घेण्यात येत आहे. सर्वांना ऑडिओ व्हिडिओ बोथ क्लिअर आहेत? येस. आता नवीन जॉईन झालेले सर्वजण येस. शक्य असल्यास व्हिडिओ सुरू करून बसायचा प्रयत्न करा. जलनेती याबद्दल आपण अगोदर सुद्धा सत्र थेअरी आणि प्रॅक्टिकल सेशन आपण घेतलेले. आपल्यापैकी बऱ्याच जणांनी ते अटेंड सुद्धा केलेलं असेल. आजच्या सत्रात थोडंसं आपल्याला प्रॅक्टिकल सेशन बद्दल काही अडचणी येतात ज्या आमच्या लक्षात आल्या त्याविषयी थोडस मार्गदर्शन करण्यात येणार आहे. ओके, तर स्क्रीन शेअर करते. मला फक्त थंब दाखवा. ओके, दिसतं? येस, स्लाइड दिसते सर्वांना? ओके, येस. जलनेती त्याबद्दल आज आपण जाणून घेणार आहे. त्याच्यामध्ये जल म्हणजे पाणी आणि नेती म्हणजे ह्या शब्दाचा अर्थ काय आहे तर नाकपुड्यांची किंवा नासिका मार्गाची शुद्धी करण्याची जी क्रिया आहे त्याला नेती, जलनेती. पाण्याच्या द्वारे आपण शुद्धी करतो म्हणून त्याला काय म्हटलं जातं? जलनेती. ही षटकर्मापैकी जे हठयोगामध्ये षटक्रिया सांगितलेल्या आहेत, शुद्धिक्रिया 6, त्याच्यामधला ही एक महत्वाची क्रिया आहे. आपण त्याच्यामध्ये अगोदर सुद्धा वमन धौतीचा प्रकार पाहिला होता. हा जो आहे तो नेती मधला एक प्रकार आहे, जलनेती. आता हे का करणं आवश्यक आहे, कशासाठी आहे ते आधी जाणून घेऊया. त्यामध्ये आता जसा ऋतू बदलतो, आता एका ऋतूमधून आपण दुसऱ्या ऋतूमध्ये ट्रान्सफर होत जातो. ट्रान्झिशन पिरियड मधून आपण एका ऋतूतून दुसऱ्या जातो. त्यावेळेस काय होतं, आपल्या शरीरामध्ये बदल होतात. वात पित्त कफ त्याच्या प्रमाणामध्ये बदल होतो. मग त्यामुळे काय होतं तर आपल्या नाकातून पाणी येणे किंवा शिंका येणे, डोळ्याची जळजळ होणे, खाजल्यासारखं वाटणे, घसा खवखवणे, अशा सारखे छोटे छोटे आपल्याला प्रॉब्लेम्स जाणवायला लागतात. आता उन्हाळ्याचे दिवस सुरू झाले त्यामुळे हवेमध्ये पण पहा धुळीचे प्रमाण जास्त जास्त वाढलेले आहे. त्यामुळे काय होतं, आपल्याला काही काही जणांना अगदी थोडस जरी धुळीत गेलं तरी काय होतं, सर्दी होते, म्हणजे अलर्जिक सर्दी होते किंवा सायनसचा त्रास होतो. थोडस जरी आपल्याला गार हवेचा जरी संबंध आला, आता पाऊस पडला वगैरे, तसं छोटे छोटे जरी वातावरणातले बदल झाले तर काय होतं, आपल्याला इफेक्ट होतो शरीरावरती. त्या सगळं निरोगी जरी असलो तरी तो इफेक्ट
होतो आपल्या शरीरावरती. मग हे कमी करण्यासाठी किंवा हे आपल्या शरीरावरती जास्त त्याचा इफेक्ट होऊ नये याच्यासाठी आपण ही जलनेती क्रिया शिकून घेणं महत्वाचं आहे. आपल्याला आता माहिती आहे हवेमध्ये भरपूर पोल्युशन वाढलेलं आहे, आपल्याला रोजचा प्रवास करावा लागतोय, गाड्यांनी वगैरे जावं लागतं, टू व्हीलर्स असतील तर जास्त प्रमाणात आपला प्रदूषणाशी संबंध येतो. मग अशा वेळी आपल्याला आपल्या शरीरामध्ये हे जे दोन मार्ग आहेत, तोंड आणि नाक, हे दोन मार्ग असे आहेत की ज्याच्यातून आपल्या शरीरामध्ये इनपुट आपण जे घेत असतो त्याच्या थ्रूच आपल्या शरीरामध्ये जास्त प्रमाणामध्ये अशुद्धी येण्याचं म्हणजे अशुद्धी येऊ शकतात. अशुद्धी म्हणजे कशा, नाकातून धूळ म्हणजे श्वासासोबत आपल्याला धूळ पण येते, काही प्रमाणात व्हायरल बॅक्टेरियल इन्फेक्शन हवेमध्ये असतातच, ते सुद्धा आपल्याकडे येण्याचा संभव असतो. यामुळे आपल्याला पुढे प्रॉब्लेम्स येऊ नयेत किंवा बॅक्टेरियल व्हायरल इन्फेक्शन्स नाकाच्या आतून प्रवेश केल्यानंतर आपल्याला नाकाचे जे आतमधले पापुद्रे आहेत त्याच्यामध्ये जे श्लेष्मा किंवा आपण जे म्हणतो शेंबूड असतो त्याच्यामध्ये अडकून राहतात, पण काही पार्टिकल्स काय होतात ते श्वासनलिकेमध्ये सुद्धा पुढे पास होतात. मग ते होऊ नये म्हणून आपण अगोदरच नाकाच्या भागाची शुद्धी करणं हे या जलनेतीचा उद्देश आहे. ओके. कशासाठी करायचे आता, तर ही कोण कोण करू शकतो, तर हे सर्वजण करू शकतात. फक्त 16 वर्षांखालची जी मुलं आहेत की जी छोटी आहेत त्यांना सांगितलेल्या इन्स्ट्रक्शन लगेचच लक्षात बसतील असं नाही. आपण बघतो छोट्या मुलांना साधारण नाक सुद्धा शिंक काही काही जणांना येत नाही. मग अगदी 16 वर्षाच्या खालची जी मुलं आहेत त्यांच्यासाठी ही क्रिया नाही, बाकी सर्वजण ही क्रिया करू शकतात. फक्त ज्यांना नाकामध्ये काही इन्फेक्शन्स आहेत, काही स्त्राव होत आहेत किंवा काही प्रॉब्लेम्स असतील नाकामध्ये, फोड किंवा काही इन्फ्लॅमेशन होत असेल, ऑलरेडी इन्फ्लॅमेशन होत असेल, तर त्यांनी जलनेतीची क्रिया करायची नाही. का तर आपण त्याच्यामध्ये मीठयुक्त पाणी वापरणार आहे, म्हणजे सॉल्टेड वॉटर वापरणार आहे. इन केस जर त्यांच्या नाकामध्ये अगोदरच प्रॉब्लेम असतील, काही रक्तस्राव होत असेल तर त्यांना त्रास होऊ शकतो. म्हणून आपण काय सांगतो की त्यांनी ही क्रिया करायची नाहीये. बाकी इव्हन पिरियड्स मध्ये सुद्धा हे शुद्धी क्रिया करू शकतो. फक्त ज्यांना पिरियड्स मध्ये अगदीच असह्य वाटतं, मळमळल्यासारखं होतं, अस्वस्थ वाटतं, तर त्या पिरियड मध्ये ज्यांना खूपच सेन्सिटिव्ह फिलिंग्स होतात पिरियड्स मध्ये त्यांनी फक्त ही अवॉइड करा. पण इव्हन बाकीच्या शुद्धिक्रिया आपण नाही सांगतो, पण जलनेतीचा संबंध पोटाशी उटी पोटाशी काही येत नाही, त्यामुळे आपण पिरियड्स मध्ये सुद्धा जलनेती ही क्रिया करू शकतो. इव्हन ही क्रिया आपण दिवसभरात कधीही करू शकतो. ऑफिस मधून वरून आलो, समजा आपण खूप ट्रॅफिक मधून आलोय, आपला पोल्युशनची जास्त संबंध आलाय, नाकामध्ये घशामध्ये खवखवतंय, तरी सुद्धा आपण आल्यानंतर जसं आपण फ्रेश होतो त्याच्यानंतर सुद्धा तुम्ही संध्याकाळी सुद्धा जलनेती ही क्रिया करू शकता. मग यासाठी काय करायचंय, तर आपल्याला सुरुवातीला जेव्हा ही प्रक्रिया शिकायची आहे तेव्हा आपण तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली, म्हणजे कुणीतरी इन्स्ट्रक्शन देत आहे आणि त्यांच्या समोर तुम्ही, जसं आपण युट्यूब वरती बघून वगैरे करण्यापेक्षा तज्ञांच्या अंडर ऑब्झर्वेशन ही करणं सुरुवातीला शिकेपर्यंत, जेव्हा तुमचं तुम्हाला स्वतःला जमायला लागेल तेव्हा तुम्ही करू शकता. आता यामध्ये नाकामध्ये पाणी आपण एका नाकपुडीतून पाणी घालतो आणि दुसऱ्या नाकपुडीतून काढणार आहे. ओके. मग त्याच्यामध्ये आपल्या नाकामध्ये जर सायनस मध्ये जर ते पाणी राहिलं तर प्रॉब्लेम येऊ शकतो, श्वासनलिकेमध्ये गेलं तरी फुफ्फुसांपर्यंत गेलं सुद्धा इन्फेक्शन होऊ शकतं. मग त्याच्यानंतर जलनेती केल्यानंतर काय करायची, दक्षता काय घ्यायची, तर आपल्या नाकातून सगळं पाणी काढून टाकण्यासाठी कपालभाती हा प्राणायाम करायचा आहे. त्यानंतर जलनेती आपण इव्हन बाकीच्या सगळ्या शुद्धिक्रिया केल्यानंतर काय सांगतो, शवासन घेतो, पण जलनेती केल्यानंतर आपल्याला लगेचच झोपायचं नाही, ज्यामुळे आपल्या नाकाच्या पोकळीमधलं पाणी श्वासनलिकेत जाणार नाही किंवा फुफ्फुसात जाणार नाही. आणि जमायला जरी लागली ही क्रिया तरी सुद्धा प्राणायामाप्रमाणे आपण ही रोज करायची नाहीये. आठवड्यातून 2दा 3दा मार्गदर्शनाच्या खाली, किंवा जरूर पडेल तशी, फारच तुमचा पोल्युशनशी संबंध आहे, तुम्हाला फार नाकामध्ये चोंदल्यासारखं वाटतंय किंवा सर्दी होईल अशी कंडिशन वाटते, तेव्हा सुद्धा तुम्ही ही क्रिया करू शकता. ओके. समजतंय हे सर्व? येस. म्हणजे ह्याच्यात काय अवघड नाहीये, फार सोपी प्रक्रिया आहे. फक्त आपल्या मनातली भीती काढून टाकायची आहे की आपण ही क्रिया एकदा व्यवस्थित टेक्निक शिकून घेतली की ही क्रिया करायला अगदी सोपी वाटायला लागते. आता या क्रियेसाठी आपल्याला महत्वाची गोष्ट लागणार आहे ते म्हणजे आहे नेती पॉट. म्हणजे हे पॉट्स आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे अवेलेबल आहेत. मग त्यामध्ये तुम्हाला प्लास्टिकचे आहेत, चिनी मातीचे आहेत, तांब्याचे आहेत, स्टीलचे आहेत. तर या पॉटला काय आहे, तर समोर एक तोटी आहे, पहा तुम्हाला दिसेल एक छोटी तोटी आहे. हा येस, श्रुतीताईंकडे पण आहे. तसं प्लास्टिक किंवा स्टील कुठलंही चालेल.
साध्या मेडिकलमध्ये सुद्धा ते मिळतात. ह्या तोटीच्या भांड्याचा उपयोग काय, तर आपल्याला एका फ्लो मध्ये व्यवस्थित नाकपुडीमध्ये आपल्याला पाणी काय करायचंय, एका नाकपुडीतून इन्सर्ट करून दुसऱ्या नाकपुडीतून ते पाणी काढायचंय. मग तो फ्लो मेंटेन करण्यासाठी, नाकपुडीत पाणी व्यवस्थित जाण्यासाठी आपण हे काय केलेलं आहे, नेती पॉटचा आपण वापर करणार आहे. म्हणजे तुम्हाला स्लाइड्स ह्या सगळ्या पाठवल्या जातील, पीपीटी सर्व मिळणार आहेत, तुम्हाला वाचून सुद्धा थोडक्यात सर्व माहिती यामध्ये मिळणार आहे. ओके, अशा प्रकारचं कुठलंही भांड तुम्ही ऑनलाईन मागवू शकता किंवा मेडिकलमध्ये मिळून जाईल. ठीक आहे. Next, आता प्रक्रिया ऍक्च्युअल आपण करणार काय आहे ह्याच्यामध्ये, तर आपल्याला अर्धा लिटर पाणी घ्यायचे. शक्यतो 1 लिटर घ्यायचं. एका नागपुडीने अर्धा लिटर आणि एका नागपुडीने अर्धा लिटर. शिकताना सुरुवातीला आपल्याला लागू शकतं, तर मग अर्धापेक्षा थोडंसं जास्त पाणी आणि त्याच्यामध्ये मीठ टाकायचं. सुरुवातीला थोडंसं मीठ जास्त असेल तरी चालेल, फार पण नको, अर्धा चमचा मीठ टाकायचं. आणि पाणी कसं असायला पाहिजे, तर बॉडी टेम्परेचरचं, म्हणजे आपल्या कोमट पाणी असलं पाहिजे, जेणेकरून थोडंसं आपल्याला शरीराची त्याचं मॅच होऊन जाईल टेम्परेचर. ओके, त्यानंतर आपल्याला ते पाणी काय करायचं, नेतीपॉट वापरण्याच्या अगोदर मेडिकल मधून आणलेलं नेतीपॉट काय करायचं, आपल्याला गरम पाण्याने स्वच्छ धुवून सॅनिटाईज करून, म्हणजे सॅनिटाईज नाही पण गरम पाण्याने चांगला धुवून घ्यायचा आहे, तो व्यवस्थित धुवून वापरायचा आहे. नेतीपॉट मध्ये मग ते पाणी भरायचे. आता त्याच्यामध्ये पोझिशन कशी घ्यायची, तर त्यामध्ये आपण जसं वमनाला वागतो तसं पायांमध्ये अंतर घ्यायचं आणि वाकून उभा राहायचे. वाकून उभा राहिल्यानंतर आपल्याला नेतीपॉटचं जे तोटी आहे ती आपल्या नाकपुडीमध्ये इन्सर्ट करायची, एका नाकपुडीत इन्सर्ट करायची आणि मान टिल्ट करायची. हा जो मानेचा अँगल आहे टिल्ट करण्याचा, म्हणजे वाकवण्याचा अँगल जो आहे तो महत्वाचा आहे. एकदा तुम्ही नाकपुडीमध्ये पाणी सोडायला लागलो की दुसऱ्या नाकपुडीतून पाणी आपोआप येणार आहे. आता यामध्ये सर्वात मोठा प्रश्न, आपण साधं जरी पाण्यात पडलो किंवा पाणी नाकातोंडात गेलं तर आपल्याला कसं फील होतं, घाबरल्यासारखं फील होतं. ओके, मग इथं तर आपण स्वतःच नाकपुडीमध्ये पाणी ओतणार आहे. मग ते जे आपण करत असतो त्यावेळेस श्वास कसा घ्यायचा आहे, तर आपल्याला त्यावेळी तोंड उघडं ठेवायचंय. पहिली गोष्ट प्रॅक्टिस काय करायची आहे, नाकपुडीमध्ये पाणी घालताना आपल्याला तोंडाने श्वास चालू ठेवायचा आहे. कारण आपण हे पूर्ण पाणी, हे जे पॉटमध्ये पाणी आहे ते आपण हळूहळू हळू नाकपुडीतून काय करणार आहे, एका नाकपुडीतून दुसऱ्या नाकपुडीत आपण ओतणार आहे. एका नाकपुडीत आपण ओतत गेले की दुसऱ्या नाकपुडीने आपोआप खाली जाणार. तर यावेळी आपल्या दोन्ही नाकपुड्या काय होणार आहेत, एंगेज राहणार आहेत. यावेळी श्वास कशाने घ्यायचा, आपल्याला तोंडाने घ्यायचा. यावेळी चुकून सुद्धा आपण घाबरून किंवा पहिल्यांदा असं आपलं होऊ शकतं की आपण पहिल्यांदाच करतोय म्हटल्यानंतर असं नाकात पाणी ओतल्यानंतर संत श्वसन चालू ठेवायचे, तोंडाने श्वसन चालू ठेवायचे, जेणेकरून आपलं नाकाचा काही याच्यामध्ये संबंध येणार नाही. ओके, पायामध्ये वाकून अंतर घेऊन उभा राहायचे, डोकं वाकवायचे आणि नाकपुडीमध्ये आपल्याला त्या पात्राची नळी इन्सर्ट करून हळूहळू हळू पाणी काय करायचंय, ओतत जायचंय. आणि हीच क्रिया परत दुसऱ्या बाजूने पण करायची. ओके, समजलं. यामध्ये महत्वाच्या 2 गोष्टी आहेत की मिठाचं पाणी का वापरायचं, तर ऑस्मोटिक प्रेशर बिल्डअप करण्यासाठी. नाकाच्या आतमध्ये जे पापुद्रे आहेत त्यांच्यामध्ये आणि पाण्यामध्ये काय होणार आहे, तर ऑस्मोटिक प्रेशर बिल्डअप होतं, ज्यामुळे सगळी घाण, सर्दी, नाकामधली सगळे जे काय चिकटलेले पदार्थ आहेत ते त्या सॉल्टेड वॉटर मध्ये काय होतील, जमा होऊन येतील. आणि नाकाच्या मागचा भाग, सायनसचा भाग, युस्टेशन ट्यूबचा भाग, इवन लॅक्रिमल ग्लँड्स पर्यंत पूर्ण आपल्या ज्या अश्रू ग्रंथी आहेत त्या सुद्धा काय होतात, याच्यामध्ये स्वच्छ व्हायला मदत होते. Yes. आता ह्या क्रियेनंतर आपल्याला काय करायचंय, पश्चातकर्म. म्हणजे पूर्वकर्मामध्ये काय आपल्याला विशेष दक्षता नाहीये, याच्या आपल्या नाकाशी संबंध आहे म्हणताना ऍक्च्युअल प्रोसिजर पण आपण पाहिली की प्रोसिजर मध्ये काय करायचंय, तर कोमट सॉल्टेड वॉटर एका नाकपुडीतून ओतून दुसऱ्या नाकपुडीतून काढायचे. त्याच्यानंतर आपल्याला पश्चातकर्म, ती क्रिया केल्यानंतर काय करायचंय, तर आपल्याला कमरेवरती हात ठेवून, तुम्हाला प्रोसिजर आपली सर्व एक्सप्लेन केली जाणार आहे. जेव्हा आपण प्रॅक्टिकल सेशन घेतो तेव्हा आपण स्वतः डेमो दाखवतो. आपल्याला डेमो दाखवला जाईल आणि मग आपल्याकडनं ही क्रिया करून घेण्यात येणार आहे. ओके, 1 बाय 1 सर्वांना स्क्रीनवर घेऊन आपण ही क्रिया व्यवस्थित अंडर ऑब्झर्वेशन करून घेणार आहे. फक्त आपल्या नाकपुड्यामध्ये पाणी राहू नये म्हणून आपण काय करतो, तर कमरेवर हात ठेवून शिंकरल्याप्रमाणे उजवीकडून डावीकडे आणि डावीकडून उजवीकडे फक्त नाक शिंकरल्याप्रमाणे मुवमेंट करायची, जेणेकरून आपल्या नाकपुड्यामधून सगळं पाणी निघून जाईल. ओके, पश्चातकर्म एवढंच आहे. आता हा कालावधी काय आहे याचा, तर आपल्याला अर्धा लिटर पर्यंत पाणी एका नाकपुडीने इन्सर्ट करायचं, जेणेकरून आपली पूर्ण नाकपुडीमधली घाण काय होणार आहे, तर त्या पाण्याबरोबर दुसऱ्या बाजूने निघून जाणार आहे. आता ही थांबून थांबून एक अगदी आपण नेटी पॉट मध्ये एवढं पाणी बसतच नाही, म्हणजे
जे 2 ते 3 वेळा आपण करू शकतो. नेटी पॉट मध्ये अर्धा लिटर पाणी नाही बसणार आहे. जेवढं बसतंय तेवढं सुरुवातीला आपण प्रॅक्टिस करतोय म्हणून एका बाजूने एका पॉट एक पॉट एका बाजूने आणि एक पॉट दुसऱ्या बाजूने केलं तरी चालेल. पण आपल्याला हे शिकतोय म्हणताना आपण रिपिटेशन्स केले अर्धा लिटर पाण्याचे तरी जमणार आहेत. आणि मी आधी सांगितल्याप्रमाणे दिवसभरात तुम्ही कधीही करू शकता. आणि जमू लागल्यानंतर आवश्यकतेनुसार अगदी प्राणायामासारखी रोजच्या रोज करायची क्रिया नाहीये, जरूरत नाही. Yes. आता ह्याच्या मागचं सायन्स समजून घेऊयात की जलनेतीमध्ये होतं काय ऍक्च्युली. आता यामध्ये तुम्हाला 3 डायग्राम दिसतात. सुरुवातीची वरची आहे सायनस कॅव्हिटी, म्हणजे त्याच्यामध्ये जे डॉटेड दिसतंय तुम्हाला ग्रे पार्ट दिसतोय का, जो ग्रे पार्ट दिसतोय ना, स्लाइड दिसते. Yes. हा जी पहिली डायग्राम आहे सायनसची, त्याच्यामध्ये जे डॉटेड दिसत आहेत तुम्हाला पॉइंट्स दिसत आहेत, तो जो भाग आहे तो आपला पूर्ण या प्रक्रियेमध्ये काय होतो, इन्व्हॉल्व्ह असतो. इथं जो भाग आहे इथपासून लॅक्रिमल ग्लँडचा, सायनसचा इथला, हाडांचा इथला भाग आणि इथला भाग, हा सर्व त्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होतो. आपण जी कॅव्हिटी आहेत नाकाच्या कॅव्हिटी, त्याच्यामधून हे वॉटर काय होणार आहे, पास होणार आहे. त्याच्यामध्ये त्याच्या खालची जी डायग्राम आहे त्याच्यामध्ये तुम्हाला 2 ऍरो दिसत आहेत पहा. नर्वस सेन्सर्स टू द ब्रेन अँड युस्टेशियन ट्यूब, या ज्या आहेत त्या 2 नाकपुड्यांचा भाग दाखवलेला आहे. एक वरती आणि एक खाली ट्यूब, एका मधल्या ट्यूबला जॉईन दिसते पहा. ते म्हणजे आपल्या घशापर्यंत झालेल्या आपल्या नॉस्ट्रिल्सचा मार्ग आहे. ओके, दोन्ही नॉस्ट्रिल्स दिसाव्यात म्हणून तशा दाखवल्यात, ऍक्च्युली वर खाली दाखवलेल्या आहेत. तर त्यामध्ये वरचं जे आहे नाकपुड्यांच्या वरचा भाग, इथून मागचा भाग दिसतोय ना, हा त्यांनी दाखवलाय की त्या भागात आपलं जे वॉटर जातं त्यामुळे काय होणार आहे, आपल्या मेंदूच्या नसा सुद्धा काय होतात यामध्ये स्टिम्युलेट होतात. अगदी डोळ्यांपर्यंतचा भाग इफेक्ट होतो आणि मेंदूच्या नसा सुद्धा काय होतात, स्टिम्युलेट होतात. त्यामुळे आपल्याला मेंदूमध्ये सुद्धा शांतता किंवा एकाग्रता व्हायला त्या ह्याच्यामुळे मदत होते, जलनेतीमुळे. नंतर आहे युस्टेशन ट्यूबचा, म्हणजे नाकापासून जी कानापर्यंत नळी जाते त्याला काय म्हटलं जातं, युस्टेशन ट्यूब. इथं डायग्राम मध्ये तुम्हाला दिसेल की युस्टेशन ट्यूब मध्ये सुद्धा जर आपल्याला त्याच्यामध्ये जलनेतीचा इफेक्ट आपल्याला जाणवतो की त्या ट्यूब, कारण ह्या सर्व ज्या ट्यूब्स आहेत, युस्टेशन ट्यूब, नॉस्ट्रिल्सचे ट्यूब, तोंडाचे ओपनिंग, हे सर्वांचं ओपनिंग इथं घशामध्ये, म्हणजे आपल्या घशाला सप्तपथ म्हटलं जातं. मी गेल्या वेळेस पण सांगितलं होतं, त्याच्यामध्ये सप्तपद म्हणजे 7 मार्ग आपल्या घशाजवळ एकत्र येतात. श्वास नलिका, अन्न नलिका, दोन्ही नॉस्ट्रिल्स आणि 2 युस्टेशन ट्यूब, ह्याच्या सगळ्याचं ओपनिंग घशाजवळ आहे. मग हे सर्व काय होणार आहे, आपल्या जलनेतीमुळे त्याच्यावरती त्याची स्वच्छता होणार आहे, पूर्ण नॉस्ट्रिल्सच्या मार्गाची स्वच्छता होणार आहे. ते गरम पाणी आपल्या जेव्हा सायनसमध्ये डोळ्यांच्या जवळ, म्हणजे डोळ्यांच्या जवळच्या ग्लँड्स वरती, मेंदूच्या ग्लँड्स वरती, सगळ्यांवरती काय होतं, ते सॉल्टेड गरम पाणी इफेक्ट करतं आणि त्याच्यातून जेवढे काय आतमधल्या लेयर्स मधला जो घाण आहे किंवा बॅक्टेरियाज आहेत, तिथले काही ब्लॉकेजेस आहेत, ते सर्व निघून जायला मदत होते. कफ कमी होतो. तिथं जर कफ साठलेला असेल तर तुम्हाला जाणवेल पहा, जेव्हा आपला कफ असतो तेव्हा आवाजात फरक पडतो, नाक वगैरे इथला सर्व एरियावरती पूर्ण डोकं दुखणं, म्हणजे सर्दीने डोकं दुखणं, ह्या जे प्रॉब्लेम्स आहेत हे सर्व दूर व्हायला मदत होते. ओके, नेक्स्ट जी डायग्राम आहे त्याच्या शेजारची वॉटर फ्लो स्टेज 1, म्हणजे आपण एका नाकपुडीतून पाणी जेव्हा इन्सर्ट करतो त्यावेळेसचं चित्र आहे. ते पाणी काय होतं, एका नाकपुडीत इन्सर्ट होतं, त्यावेळेस आपल्या आतल्या भागावरती काय परिणाम होतो किंवा ते कसं ट्रॅव्हल करतं ते दाखवण्यासाठी ही डायग्राम आहे. आणि स्टेज 2 मध्ये काय दाखवले तर एका नाकपुडीतून पाणी येतं आणि दुसऱ्या नाकपुडीतून ते बाहेर पडतं. हे बाहेर पडताना आपल्याला फक्त एकच गोष्ट शिकायची आहे, ह्याच्यामध्ये टेक्निक काय शिकायचंय तर मानेचा अँगल आणि हाताचा अँगल. तुम्ही ते पॉट कसं इन्सर्ट करताय, म्हणजे नाका नॉस्ट्रिल्स मध्ये इन्सर्ट करून हळूहळू पाणी सोडण्याचं जे स्किल आहे ते हळू आपल्याला जमले की आपल्याला जमनेती जमले. त्यामुळं जलनेतीमध्ये घाबरण्यासारखं काहीच नाही, मनात काही शंका आणायची नाहीत की ते पाणी फुफ्फुसात जाईल का, मग श्वास कसा घ्यायचा, ह्या सर्व गोष्टी आपण मनातून अगोदर भीती काढून टाकली ना की आपण ते करके देखो, ही आपली पहिली टॅगलाईन लक्षात ठेवायची की करून पाहायचंय आपल्याला हे सर्व. ओके, त्याच्यामध्ये ह्या डायग्राम्स मध्ये काय अडचण कोणाला असेल तर विचारू शकता. ओके, ठीक आहे, जायचं पुढे. येस, मला थांब दाखवा.
जायचं पुढे. नेक्स्ट. आता या नेतीचे फायदे काय होतात, तर पहिला आहे कफ दोष, म्हणजे आपले जे काही कफ आहे नॉस्ट्रिल्स मध्ये, नाकामध्ये, सायनस मध्ये, त्या कफामुळे जो एरिया ब्लॉक आहे तो सर्व जलनेतीमध्ये ब्लॉकेज निघून जायला मदत होते. हे ब्लॉकेजेस, सर्दीचे ब्लॉकेजेस, सर्दी, कफ, इवन ते कपाळापर्यंत, सायनसच्या नसांपर्यंत, इथं नाकाच्या भागापर्यंत, नाकाच्या हाडापर्यंत, आतमधल्या भागांमध्ये जे काही इफेक्ट होतो तो कमी व्हायला मदत होते. आता ग्रंथांमध्ये असं वर्णन आहे की जलनेतीचा जर तुम्ही रेग्युलर प्रॅक्टिस केलीत आवश्यकतेनुसार, तर अगदी वार्धक्याचे विकार सुद्धा निर्माण होणार नाहीत. नंतर नाकामधला रक्तसंचय, म्हणजे नाकामधून आपल्याला हाड वाढणे किंवा रक्ताच्या गुठळ्या वगैरे होणे असं काही प्रकार असेल तर ते कमी होतो. अतिरिक्त श्लेष्मा, श्लेष्मा म्हणजे याचे मूळचं संस्कृत नाव आहे श्लेष्मा, ज्यांना नाक वाहण्याचा जो प्रॉब्लेम आहे की पाणी येतं सतत नाकाला किंवा सर्दी खूप राहते, एकदा झाली की लवकर जात नाही, अशा केसेसमध्ये अगदी छान उपाय आहे जलनेती त्यांच्यासाठी. नाकामधला सर्दी होते कशामुळे, तर ऍक्च्युली ते बाहेरचे जे इन्फेक्शन आहेत ते तिथले तिथे ट्रॅप व्हावेत म्हणून सुद्धा शरीराची एक ती प्राथमिक रिस्पॉन्स आहे शरीराचा की सर्दी होते म्हणजे आपल्याला बाहेरून जे इन्फेक्शन आहेत ते आत येऊ नयेत म्हणून जास्त प्रमाणात सर्दी होते. त्यामुळे ज्यांचे खूप सेन्सिटिव्ह आहेत, जे खूप सेन्सिटिव्ह आहेत त्यांच्यामध्ये सर्दीचं प्रमाण जास्त असतं आणि सर्दी वारंवार होत राहते त्यांना, म्हणजे अलर्जिक सुद्धा, साधे धुळीत जरी गेले, अगदी घरात जरी थोडीशी धुळीचं काम केलं तरी सुद्धा त्यांना शिंका येतात, सर्दी होते, नाक चोंदतं. अशा लोकांसाठी जलनेती अत्यंत उपयुक्त आहे. सायनोसायटिक आणि अलर्जिक सर्दीसाठी नैसर्गिक उपाय म्हणून वापरता येऊ शकतो. श्वासोच्छवास सुधारतो एकदम, म्हणजे आपण नाकाच्या आतून स्वच्छता केल्यानंतर मग काय होणार आहे, तर आपल्या श्वासोच्छवासाची क्षमता वाढणार आहे. आपल्या योगाभ्यासामध्ये तुम्हाला माहिती आहे, प्राणायामामध्ये आपण जेव्हा दीर्घ श्वसन घेतो, इव्हन आपण आता रोज नाडी शोधून प्राणायामाची प्रॅक्टिस करतोय, एखादी जरी नॉस्ट्रिल आपली ब्लॉक असेल तर आपल्याला प्राणायाम करताना काय होते, अडचण येते. मग ह्या ज्या आपल्या छोट्या छोट्या क्रिया आहेत, आपण छोट्या नाही पण प्राणायामाच्या ज्या क्रिया आहेत ते करताना आपल्याला या जलनेतीचा काय होणार आहे, फायदा होणार आहे, ज्यामुळे आपण सुलभ होणार आहे तो अभ्यास करायला आपल्याला. सर्दी संसर्ग रोखते. ओके, म्हणजे जे बॅक्टेरियल इन्फेक्शन आहेत, अलर्जिक सर्दीचे घटक आहेत की जे हवेमधून येतात, ते सुद्धा आपल्याला जलनेतीमुळे काय होणार आहेत, निघून जाणार. सायनसचं प्रेशर कमी करते. सायनसच्या पोकळीतली, म्हणजे इथं जे पोकळी आहे नाकाची, सायनसची पोकळी आहे, कॅव्हिटी, त्याच्यामधले जे काही इन्फ्लामेशन होत असेल तर ते सुद्धा कमी व्हायला मदत होते, ज्याच्यामुळे सायनसमुळे डोकेदुखी होते, ती डोकेदुखी सुद्धा जलनेतीमुळे कमी येऊ शकते. त्यामुळे मानसिक इफेक्ट काय होतं, तर आता मी सांगितलं त्याप्रमाणे आपल्या नॉस्ट्रिल्स मधून पाणी जाताना सुद्धा आपल्या ब्रेनच्या नसांना सुद्धा त्याचा प्रभाव पडतो, ज्यामुळे आपल्या मज्जासंस्था संतुलित होऊन जे मानसिक स्पष्टता, म्हणजे काय तर आपल्याला कॉन्सन्ट्रेशन वाढायला, फोकसिंग करायला, निर्णय क्षमतांमध्ये आपल्याला बरं पडतं. म्हणजे जलनेती करण्यामुळे आपलं डोकं जर दुखत असेल तर आपल्याला कुठल्याच गोष्टींमध्ये लक्ष लागत नाही, सायनसमुळे जर डोकं दुखत असेल तर. नेक्स्ट आपलं डोळ्यांचं आरोग्य सुधारतं. डोळ्यांच्या आरोग्यामध्ये आपल्याला लॅक्रिमल ग्लँड्स जे आहेत, अश्रुग्रंथी आहेत, त्यांच्यावर सुद्धा ह्याचा इफेक्ट होतो. चेहऱ्याच्या भागातलं सुद्धा आपल्या इथल्या भागांमधलं सुद्धा रक्ताभिसरण जलनेतीमुळे सुधारतं. इवन घोरण्याचे जे प्रकार आहेत, घोरण्या म्हणजे रात्रीच्या झोपेमध्ये घोरण्याचे प्रकार सुद्धा जलनेतीमुळे काय होतात, तर कमी होतात. आता घशातील युस्टेशनचं तोंड जर बंद असेल सूज आल्यामुळे, युस्टेशन ट्यूब मी आता सांगितलं, नाक आणि कानाच्या मध्ये जी ट्यूब आहे, कनेक्शन ट्यूब, त्याचं तोंड जर सुजेमुळे बंद झालं असेल तर ते सुद्धा रेग्युलर प्रॅक्टिसमुळे जलनेतीच्या काय होऊ शकतं, मोकळं होण्यास मदत होऊ शकते. नासिका मार्ग संबंधित सर्व विकारांवर हा उपाय काय आहे, बेस्ट आहे की जलनेती शिकून घेणे. ओके ओके, इथपर्यंत कोणाला काही अडचण असेल तर विचारू शकता. आपलं सेशनचा महत्वाचा भाग इथपर्यंत ओके चालेल. जेवल्यानंतर पण करू शकतो का, येस, जेवल्यानंतर करू शकता, पण एक काळजी घ्यायची, आता जेवण केलं आणि आपण लगेचच जलनेती करतोय, आता समजा आपण हे करणार आहे, जलनेती करताना मिठाचं पाणी थोडस घशामध्ये गेलं आणि आपल्याला जर ठसका लागला, खोकला आला, तर आपल्याला लगेच जेवण करून जर करत असेल तर आपल्याला त्रास होऊ शकतो.
ओके. त्यामुळे जेवण केल्या केल्या लगेच जलनेती करायची नाही, थोड्या वेळाने तुम्ही करू शकता. माझ्याकडे मेडिकल स्टोर मध्ये जलनेती पॉट नाही तर काय करायचं, ऑनलाईन मागवू शकता सोनाली ताई, काही प्रॉब्लेम नाही. तुम्ही ऑनलाईन सुद्धा पॉट अवेलेबल आहे, तुम्ही ऑनलाईन मागवू शकता. प्रॅक्टिकल सेशन आपलं संडेला असतं छायाताई. आपण प्रॅक्टिकल सेशन संडेला ठेवणार आहे, सकाळची वेळ ठेवणार आहे. ओके, ऑनलाईनला वेळ लागतो 8 दिवस. ओके, पॉटचे फोटो आपल्याला भरपूर अगोदर आले होते. इन केस तुम्हाला नाहीच अवेलेबल झाला तर तुम्ही एक काम करा, सेशन तुम्ही अटेंड करा, पहा सगळ्यांना करताना, आणि तुम्ही ते अटेंड केलं तुम्हाला पण एक कॉन्फिडन्स येईल, आपल्याला एक टेक्निक समजून जाईल, आणि पुढच्या वेळेस जेव्हा सेशन अरेंज होईल तेव्हा तुम्ही ते इझिली करू शकाल. ओके, सेशन अटेंड करण्याचा प्रयत्न करा. गणेश सेम प्रॉब्लेम. आज प्रॅक्टिकल नाही होणार आहे, आज फक्त थेरी सेशन होणार आहे. संडेला आपलं प्रॅक्टिकल होईल. काही प्रॉब्लेम नाही श्रद्धा मॅम, काहीच प्रॉब्लेम नाही. 150 ml चं पॉट आहे, या प्रकारचं प्लास्टिकचं पॉट आहे, ते मिळालं तरी ओके आहे, काहीच प्रॉब्लेम नाही. येस, ते इझिली अवेलेबल आहे. आणि तुम्हाला दुसरे पॉट्सचे पण आपण फोटो टाकलेत की तांब्याचं, स्टीलचं, एक तांब्यासारखं आकाराचं म्हणजे ते गडूसारखं आकार आहे, त्याला तोटी आहेत, ते पण चालेल. किंवा एक बॉटल आहे ब्ल्यू कलरची, त्याला असतानाच त्याच्या नळीला अँगल आहे, ते जरी मिळालं तरी चालेल. येस. आणखीन आणखीन कुणाला काही क्वेश्चन्स, काही प्रश्न? याचे आपल्याला सर्व पीपीटीज वगैरे मिळतील, तुम्हाला पीपीटीज वाचून पण समजतंय, पण शंका विचारा, तुमच्या मनामध्ये काही शंका ठेवू नका. इन केस आपण मनामध्ये शंका धरून बसलो, भीती राहिली, तर मग आपण ते करायला घाबरतो. मग तेच आपल्याला काढून टाकायचंय की आपल्याला त्याच्यामध्ये आपल्याला भीती वाटण्यासारखं काही नाहीये, हे मला सांगायचं तुम्हाला, की ही सोपी प्रक्रिया आहे, सर्वजण करू शकतात, इझिली करू शकतात. आणखीन कुणाला काही विचारायचं का, विचारू शकता. सेशन कसं वाटलं सांगू शकता, एखाद्या पीपीटी मधला डाऊट विचारू शकता. कोणालाच शंका नाहीये. एक तर मग सगळ्यांना समजलंय किंवा काहीच समजलं नाही ह्याच्या दोनच अर्थ होतात. आणि एवढे सगळेजण श्रावण बाळासारखे शांत व्हिडिओ बंद करून का बसले? जेवण करताय. तुमच्यासाठी सत्र आहे, आणि एक महत्वाचं सत्र आहे, आणि खूप छान प्रश्न विचारलेत. आज प्रॅक्टिकल आहे का याचा अर्थ आपण ग्रुपवरचे मेसेजेस वाचत नाहीत, एवढं आपलं लाईफ बिझी आहे. किती छान शुद्ध मराठीत दिलेलं आहे सगळ्या गोष्टी. प्रॅक्टिकल कधी आहे, काय आहे. ओके, काही मनात कसल्याही शंका असतील तर विचारा, कारण आज जर समजलं तर रविवारी मनामध्ये कसलेही किंतु परंतु राहणार नाहीये. नाही, घरात असलेली एखादी वस्तू नका वापरू. ओके, जलनेतीची भांडी कशी असली पाहिजे त्याचा फोटो मंगळवारी पाठवलेला आहे. ओके, सर्व ग्रुपवरती पाठवलेला आहे, ग्रुपवरती फोटो बघा, तुम्हाला आला असेल. अजून एक ती बॉटल होती बघ, त्याच्यामध्ये मॅडम निळी बॉटल म्हणले, ती बॉटल, निळी बॉटल अशी असते बघा ही. ओके, ही पण ऑनलाईन मिळते. ओके, शहरात राहत असाल तर 2 दिवसामध्ये डिलिव्हरी मिळते, खेड्यामध्ये राहत असाल तर 3-4 दिवस लागतील. हे उलटी ही बॉटल वापरू शकता. सुरुवातीला याने पाणी कंट्रोल करता येते, वरती छोटस बटन असतं. पण ही थोडी महाग मिळते, साधारण 300-350 रुपयापर्यंत मिळते. पण ह्याच्यामध्ये साधे जलनेतीची भांडी घेतली तर 3-4 भांडी येतील, प्लास्टिकची भांडी घेतली तर. ओके, येस येस, मिळून जाईल, ऑर्डर मिळून जाईल तुम्हाला. बरं, इन केस, हा तो एक छान प्रश्न आहे, जरी नाही ऑर्डर आली तरी जलनेती कशी करायची ती बघायला तरी या. ज्यावेळेस तुमच्याकडे भांडं येईल त्यावेळेस तुम्ही ते जलनेती करू शकता. आपण परत पण सेशन घेणारच आहोत रविवारी, तुम्ही म्हणजे नेक्स्ट जेव्हा सेशन्स होतील तेव्हा तरी अटेंड करू शकाल. आणि सर्वांना एकदा पाहिलं की आपल्याला पण मनात शंका येत नाही की हे करू शकतात, मग आपण पण इझिली करू शकतो. आणि घरात असलेली एखादी वस्तू वापरायला का नको म्हणतोय, तर त्याचा फ्लो आपण मेंटेन करू शकत नाही, आणि त्या वस्तूने तुम्ही नागपुडीत व्यवस्थित पाणी घालूच शकाल, ते आपण नाही ना सांगू शकत, की त्याचा फ्लो आपल्या हातात मेंटेन करणं नाहीये. ओके, त्यामुळे घरात असलेल्या वस्तू वापरून रिस्क नका घेऊ, कारण आपण शिकतोय, शिकताना सर्व टूल्स टेक्निक्स आपल्या व्यवस्थित असाव्यात की पुढे आपल्याला काय प्रॉब्लेम येणार नाही.
आणि ते लॉंग लाईफ आहे, तुम्हाला ते नंतर कधी किती दिवस वापरता येईल. आणखीन जे शहरामध्ये राहतात, पुणे, मुंबई, ओके, नाशिक, नागपूर, अशा लोकांनी तर अवश्य करा. सध्या भारतातलं दिल्ली नंतर जर ओके सर्वात महत्वाचं प्रदूषणाचं शहर म्हटलं तर पुणे आहे, मुंबई पण नाहीये. पुण्याचा नंबर 2 नंबरला लागतोय प्रदूषणामध्ये. तर ही क्रिया खूप छान आहे, आणि जलनेती जर आपण सतत करत असो महिन्यातनं 2दा, तर कधीही सर्दी होत नाही, खोकला होत नाही, थ्रोट इन्फेक्शन होत नाही आपल्याला. येतील त्यांची कन्या. हाय. मनामध्ये शंका ठेवू नका, विचारून घ्या तुम्हाला काय वाटत असतील की बाबा हे विचारावं असं एक वाटतंय, छोटी असेल तर विचार. एखाद्याचा घसा खूप सेन्सिटिव्ह असेल तर तो सुद्धा जलनिधी करू शकतो का? सेन्सिटिव्ह म्हणजे तुम्हाला काय, म्हणजे घशामध्ये काही म्हणजे इन्फेक्शन? वरचेवर असा कफ झाल्यासारखं होतो, तर त्याला डॉक्टरांनी चेक करू केलं तर त्यांना शकता. सांगितलं की थोडं घशाला सेन्सिटिव्ह आहे घसा थोडा. ओके, करू शकता तर करू मग शकता. म्हणजे आपण मिठाच्या पाण्याच्या गुळण्या करतोच ना, म्हणजे थोडस आपण घशाला इन्फेक्शन वाटलं तर आपण मिठाच्या पाण्याच्या गुळण्या करतोच, गरम पाण्याच्या गुळण्या करतो. मग यामध्ये आपण हा फक्त हा मिठाचं पाणीच वापरणार, त्यामुळे सेन्सिटिव्ह जरी असेल ना घसा, तरी तुम्ही इझी हम्म करू शकता, काही प्रॉब्लेम नाही. ओके थँक्यू. इवन थोडीशी सर्दी वाटतेय किंवा थोडस एक नाक सोडल्यासारखं वाटतंय, यांनी हा जरी जलदंती केली ना तरी चालेल. कारण ते त्यांचे नाक थोडस, सर्दीला सुरुवात होण्या अगोदर आपल्याला समजतं पहा की थोडीशी मला हम्म इन्फेक्शन वाटते बाबा, किंवा मी धुळीत जाऊन आले, पोल्युशन मधून आले, नाक चोंदले, तरी सुद्धा तुम्ही जलनेती करू शकता. त्यामुळे काय म्हणतात, ते ब्लॉकेज निघून जायला मदत होईल आणि तुम्हाला सर्दी होणार नाही. म्हणजे सर्दी झालेली असेल तेव्हाही अगदी जलनिधी करू जास्त शकतो. नाही, म्हणजे दोन्ही नाक ब्लॉक आहेत, खूपच असं सगळं हा ब्लॉक आहे, पूर्ण असं नाही, पण हा आपल्याला हा एक सेन्स असतो की घसा हा खवखवतोय, एका नाकपुडीत थोडस आपल्याला चोंबल्यासारखं वाटतंय, तर तशा केसमध्ये हम्म. सुद्धा जलनेतीने तुम्हाला फरक पडू शकतो. ओके चालेल ओके थँक्यू. आणखीन कुणाला काही प्रश्न? सर्व प्रश्नांची उत्तरे मिळाली असतील तर सर्वजण जलनेतीला हजर राहतील. ओके, त्यांच्याकडे पॉट आहे ते पण, ज्यांच्याकडे नाहीये ते पण. ओके, येस, थंब करून सांगा, चॅट करून सांगा, हो नाही काहीतरी सांगा. रविवारी झोपून राहणार आहे ते सांगा. की नाही बाबा आम्ही झोपणार आहोत. पाणी किती गरम, आपल्या कोमट पाणी आपल्या बॉडी टेम्परेचरला मॅच होईल इतकं. येस, करके देखो, करून पहा, बघून पहा, भीती मनात ठेवू नका. शुद्धिक्रियांची भीती, टेक्निक एकदा शिकून घेतलं की तुम्हाला हे कायम उपयोगी पडणाऱ्या गोष्टी आहेत. म्हणून तुम्हाला सांगतोय की ही वमन आणि जलनेती ह्या क्रिया खूप सोप्या आहेत. फक्त थोडस टेक्निक शिकला की तुम्हाला ते खूप सोपं वाटायला लागेल. सायकल शिकताना थोडीशी अवघड वाटते सुरुवातीला, पण एकदा यायला लागलं की असं वाटतं किती वेळा चालवू, घरातले नाही म्हणलं तरी आपण ती सारखी लहानपणी पळवायचो. मग तसं आपलं एखादी टेक्निक शिकल्यानंतर होईल. येस, अजून कुणाला काय विचारायचंय, बोलायचंय, बोलू शकता, सांगू शकता. बोलायचंय कुणाला, विचारायचंय का, कामात आहात सगळेजण? प्रश्न नाही आहेत कोणाचे असे दिसतात. येस. उलट तुम्ही भाग्यवान आहेत की हे आपल्या योग साधना वर्गामध्ये या क्रिया शिकवल्या जातात. ते बाहेरच्या, तर मी बघितलं या सेपरेट योगिक क्रिया शिकवण्यासाठी वेगवेगळे चार्जेस असतात, आणि आपण हा योगाचा एक अंग आहे शुद्धी क्रिया. ओके, आणि हे या वर्गामध्ये आपण शिकतोय, आणि हे शिकवलं जातं, खास तुमच्यासाठी शिकवलं जातं या गोष्टी, कारण ह्यानी सर्वांगीण आरोग्य आपल्याला मिळणार आहे. खास करून शरीरातले जलनेती आणि वमन क्रिया करून, ओके, जसं की मॅडमनी मगाशी रेश्मा ताईंनी मगाशी सांगितलं, शरीरातील कफ दोष बरा होतो. ओके, आणि दुसरा वमन क्रिया करण्यामुळं पित्त दोष बरा व्हायला मदत होते. ओके, तर या तुमच्यासाठी आहेत आणि तुम्ही याचा लाभ घ्यायला पाहिजे. बऱ्याचदा आपल्याला आरोग्याचं महत्त्व कधी पडतं, आजारी पडल्यावर महत्त्व पडतं. ओके, आणि तोपर्यंत वेळ निघून गेलेली असते. त्यामुळे या नक्की गोष्टी करून बघा. आणि रविवारची वेळ आपण सकाळी किती वाजता ठेवायची?
आम्हा दोघांनाही आवडेल सकाळी 6 वाजता घेतली तर. तुम्हाला आवडेल का 6 वाजता घेतली तर? सांगा. 7. ओके. अजून 6:30 7. 6:30 ते 7. ओके. या क्रियेला हार्डली आपल्याला किती वेळ लागणार आहे? तर 15 ते 20 मिनिटांचा वेळ लागतो. 15 मिनिटं खूप झाले. आता तो शिकतोय म्हणून 15 मिनिटं. आपले आपण करायला लागलो तर अजून 10 मिनिटात सुद्धा करू शकाल. आपण वमन क्रिया, आपण वमनचे सुद्धा ज्यांनी कोणी अटेंड केले असतील तर वमन, ऍक्च्युअल वमन तर फक्त 2 ते 3 मिनिट चालतं. पाणी पिण्याची क्रिया ते उलटी होण्यापर्यंतच्या क्रियेला फक्त 15 मिनिटं लागतात. 15 मिनिटात वमन क्रिया ओके व्यवस्थित होते. फक्त मग आपल्याला पूर्वतयारी, पाणी गरम करून ठेवणं, मीठ घालून ठेवणं, डेमो अटेंड करून मग वमन करणं, ह्या सगळ्या प्रोसिजरला हार्डली आपल्याला 20 ते 25 मिनिटं वमनला लागतील. आणि 20 ते 25 मिनिटं आपल्याला जलनेतीला लागतील. तसं आपला 1 तासात दोन्ही क्रिया होऊ शकतात. तर प्रश्न आहे, ज्यांनी वमन क्रिया रोज करायची का? वमन क्रिया रोज करायची का? नाही, रोज करण्याची गरज नाही. पवन क्रिया जर रोज केली तर आपल्याला त्रास होऊ शकतो. काय तर मिठाच्या पाण्याने आपण जर सारख्याच उलट्या काढल्या तर घशाच्या आतल्या लेअरला प्रॉब्लेम येऊ शकतो. वमन क्रिया रोज करण्याची गरज नाही. 15 दिवसातून एकदा केली खूप छान, काही प्रॉब्लेम नाही तुम्हाला. हा, अगदी ज्यांचं खाण्यात खूप बाहेरचं आहे, खावंच लागतं, त्यांनी आठवड्यातून एकदा करा. बाहेरचं खाणं आहे, खूप पित्ताचा त्रास आहे, त्यांच्यासाठी आठवड्यातून एकदा, एक संडे. नाहीतर 15 दिवसातून एकदा, महिन्यातून 2दा वमन केलं तर खूप छान. गेल्या वेळेच्या लेक्चरला आपण जसं सांगितलं की ऋतुकाळानुसार आता वासंतिक वमन या दिवसांमधलं जे वमन आहे ते जर केलं तर तुमचे कफ दोष नाहीशी व्हायला खूप मदत होते. का तर आता थंडीमध्ये साचलेला सगळा कफ वितळलेला असतो आणि तो शरीरातून वमन करून आपण काढून टाकू शकतो. म्हणून या दिवसातलं वमन खूप महत्वाचं आहे. आणि जलनेती पण या दिवसात का सांगतो तर धुळीचं प्रमाण खूप जास्त आहे, पोल्युशनचं प्रमाण खूप जास्त आहे, त्यामुळे सर्दी, घसा इन्फेक्शन होणं, घसा खवखवणं हे प्रमाण जास्त आहे. म्हणून आपण ह्या दिवसांमध्ये आता हे सेशन अटेंड करणं महत्वाचं. आणखी मोस्ट ऑफ लोकांचं 6:30चा टाइम आहे, तर 6:30ला घ्यायचं का सर विचारतात. 7 वाजता ओके आहे. 7 वाजता ओके. 7 ते ते 7:30 किंवा पावणे 8 7:30. वाजेपर्यंत, फार तर मॅक्झिमम 8 पर्यंत. दोन्ही क्रिया घेतल्या तर 8 वाजतील. फक्त विनंती आहे, जे मागच्या वेळेस वमन क्रियाला गैरहजर होते त्यांनी वमन क्रियाचं रेकॉर्डिंग बघा, ग्रुपवर दिलेलं आहे. पीपीटी पण सर्व काही प्रेझेंट आहे ग्रुपवर ठेवून. ते आवड असेल तर सवड मिळते. तर ती क्रिया व्यवस्थित रेकॉर्डिंग बघा, तुमचे 99% डाऊट त्याच्यामध्ये सॉल्व्ह होऊन जातील रेकॉर्डिंग मध्ये. ठीक आहे रेश्माताई, कन्क्लुडिंग. चला, यामध्ये कुणाला काही शंका नाहीये? सर्वजण अटेंड करणार आहेत रविवारी? ठीक आहे, येस, ओके म्हणून सांगा. Yes, दोन्ही ऍक्टिव्हिटीज होतील, दोन्ही वमन आणि जलनेती दोन्ही होतील. सुरुवातीला वमन फक्त तुम्ही सरांनी सांगितल्याप्रमाणे वमनचा जो सेशन आहे त्याच्या रेकॉर्डिंग पहा आणि पीपीटीच पाहून घ्या. म्हणजे आपण थोडक्यात सांगितलंय वमन कुणी करावं कुणी नाही करावं, त्यामध्ये सगळे एक्सप्लेन केलेलं आहे तुम्हाला. ओके, वर्ग अटेंड केल्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार. थँक्यू. शांती पाठ घेऊयात. क्रिओन ध्यानात्मक आसनामध्ये या, डोळे बंद, त्रिवार ओंकार, शांती पाठ घेऊयात. ओंकार म्हणण्यासाठी एक साथ दीर्घ श्वास घ्या.
शांत पाठ. ओम असतो मा सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय मृत्योर्मा अमृतं गमय. ओम शांति शांति शांति. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. लोका समस्ता सुखिनो भवन्तु. हरि ओम. सावकाश सोडायची गुणवंतांच्या तळवे एकमेकांवरती कसा तयार झाल्यावर त्यातून डोळे झाल्याला परत मसाज करा. हळूहळू डोळे उघडा. हरि ओम. थँक्यू सो मच.